बी ग्रुपचा गट क्रमांक 24 आला बघा. 24 म्हणजे अटी-तटीची लढत आणि अटी-तटी लढतीचा निकाल आहे. पांढरे जॅकेट आमिर भैया शेख कराड मलकापूर यांच्या मालकीचा वॉन्टेड 80-55 विजय झाला. विजय वॉन्टेडचा मालकाचा आणि सकऱ्यांचा हार्दिक अभिनंदन. जी.एस. जॉन्सनचा 13 महिन्याचा ठाण्यावर विजय झाला. गट क्रमांक 24 ला वॉन्टेड त्याचं नाव आहे आणि बापाचं नाव पहिलवान अजिंक्य महाजन चित्रीकरांच्या जी.एस. जॉन्सनचा बच्चा आहे. अभिनंदन आहे वॉन्टेड 80-55 मालकाचं आणि सकऱ्यांचं. बी ग्रुपचा गट क्रमांक 25 येतोय आणि बी ग्रुपचा शेवटचा फेरा आहे 38. त्यानंतर ए ग्रुपच्या दुसऱ्या राऊंडला प्रारंभ आहे. याची सर्व शॉर्ट मालकांनी नोंद घ्या. हॅलो सुटतो सोडा काढणीवाले पोरे पटापट सोडा. सुटतो आजच्या मैदानातला गट क्रमांक 25 सुटतो. सुटला 25. गट क्रमांक 25 चा निकाल. गट क्रमांक 25 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट रॉयल ग्रुप महाराष्ट्राचा टायगर विजय झाला. विजयी टायगरच्या मालकाचं आणि सकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. सव्वीस येतो बघा आजचा बी ग्रुपचा 26 नंबर येतो. मयूर मोरे विशाल शिंदेचा पिस्टन सामना बाणवडे सिंगला गिरजणीच्या पोलो 80-88 वर. 27 ला सोल्जर रेसिंगला महादेव पुजारीचा जी.एस. जॉन्सन ज्युनियर जॉन्सन सामना मल्हार रेसिंग क्लबच्या अजिंक्य राणावर. 28 ला पार्वती ज्वेलर्स खेडशिवापूर वजीर 916 फलटण यांचा निमोजॅक सामना दादा गोरड सूरज नरोटेच्या रेड रनवर. सोळा काढणीवाले 16 गट क्रमांक 26 ला लढत आहे लाल जॅकेट मयूर मोरे विशाल शिंदेचा पिस्टन सामना बाणवडे रेसिंग क्लब. ट्रॅक मधून आडवे तिडवे पडणार प्रेक्षकांना विनंती आहे. कुणी सुद्धा ट्रॅकच्या मध्ये यायचं नाही आपल्याला विनंती आहे. सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न होतं. नागेश सर लाईव्हचा काय प्रॉब्लेम आहे हो नागेश सर मिटवा गिराव. गट क्रमांक 28 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट दादा गोरड सूरज नरोटेचा रेड रनर विजय झाला. विजयी रेड रनरचा मालकाचा आणि सकऱ्यांचा हार्दिक अभिनंदन. ला निमोजॅक आणि रेड रनरचा फेरा झाला आणि 28च्या फेऱ्याचा निकाल आहे. पांढरे जॅकेट दादा गोरड सूरज नरोटेच्या रेड रनर विजय झाला. विजयी रेड रनरचा मालकाचा आणि सकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. या 29 येतो आयडन रेसिंगला तमिळनाडूचा पावर सामना कंडवा प्रसन्न नरवण्याच्या स्वामीवर. 30 ला स्मगलर विरुद्ध टोपाजी. 31 ला भोट्या विरुद्ध ब्लॅक बोर्ड आणि 32 ला बिल्डर विरुद्ध ज्युनियर पोलो. 33 ला भारत 7007 विरुद्ध पाडळीचा हिरो. 34 ला सरदार रेसिंग क्लब कुमार चव्हाणची AK-47 सामना लाल रेसिंग क्लब मधुबाईच्या ब्लड शॉर्टरवर आणि 35 ला श्री चावबा प्रसन्न वैरागोडीचा तेजस सामना गोल्डन ग्रुप महाराष्ट्राच्या ऐना कोंडावर 35 पर्यंत उकार झाला बघा. सगळ्यांनी नोंद घ्या. शेवट 38 आहे आणि आताकडे क्रमांक 29 चा निकाल आहे. लाल जॅकेट क्रमांक 29 चा निकाल आहे. लाल जॅकेट हायडन रेसिंग क्लब तमिळनाडू यांच्या मालकीचा पावर विजय झाला. विजयी पावरचं मालकाचं आणि सकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. तमिळनाडू राज्यातलं वेगाचं धुमशान पावर विजय झाला. गट क्रमांक 29 ला विजयी पावरचं मालकाचं सकऱ्याचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन.
सिक्युरिटी वाले प्रेक्षकात येऊन थांबलेत. लक्ष द्या खाली. सिक्युरिटी वाले खाली लक्ष द्या. प्रेक्षकात आलेले आहेत. बॅरिगेटच्या बाहेर घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बॅरिगेटच्या बाहेर चला. सुंदर असं मैदान या ठिकाणी प्रेक्षेपणासाठी आयोजित आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बॅरिगेटच्या बाहेर चला. सगळेजण बाहेर चला. हो बसणारे प्रेक्षक चला बाहेर. बाहेर बसून द्या. बाहेर बसून द्या. लाईव्ह मध्ये दिसायला लागला. क्रमांक 30 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट कैलास वसी सोन्या चव्हाण चोराळे आणि मराठा ग्रुप महाराष्ट्राचा टोपाज विजय झाला. गड क्रमांक 30 ला विजय टोपाजच्या मालकाचं आणि शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. परवा दिवशी वडेराबागचं मैदान 5व्या नंबराने गाजवलेला योस्य टोपाज आहे. मालक मराठा ग्रुप महाराष्ट्र प्रसाददादा पाटील मरेलीकरांचं काळीच. गड क्रमांक 30 ला विजय झाला. टोपाजचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. बॅरिगेटच्या बाहेर चला प्रेक्षक. सिक्युरिटी वाले बॅरिगेटच्या आतमध्ये कुणाला सुद्धा घ्यायचं नाही. शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थित सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बॅरिगेटच्या आत आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांनी बाहेर जायचं आहे. शिस्तबद्ध मैदान सुंदर असं मैदान आणि मैदानातला गड क्रमांक बी ग्रुपचा 31 नंबर येतो. भोट्या विरुद्ध ब्लॅक गोल्ड. सुटला 31 सुटला आणि 31 मध्ये अटी तटीची लढत. आणि गड क्रमांक 31 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट साई साईंच्या उभारे करगणीकरांचा ब्लॅक गोल्ड 90-80 विजय झाला. विजय ब्लॅक गोल्डचं मालकाचं आणि सोकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. ट्रेनरचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन पलवान महेश जाधव मंगळवेळाकरांचं काळीच. ब्लॅक गोल्ड 90-80 विजय झाला. 31 ला विजय ब्लॅक गोल्डचं मालकाचं आणि शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. 32 होतो साई गोरोबा मुरगुडचा वाईट बिल्डर. सामना श्याम पटेलच्या ज्युनियर पोलोवर. 33 ला गणेश पांढरेचा भारत 7007. सामना शिवाजी डिसलेच्या पाडळीच्या हिरोवर. 34 ला सरदार रेसिंग क्लब कुमार चव्हाणची 147. सामना लावड रेसिंग क्लब मधुबाईच्या ब्लड शॉर्टरवर. 35 ला श्री चावबा प्रसन्न वैरागवाडीचा तेजस. सामना गोल्डन ग्रुपच्या एना कोंडावर. 36 ला लाडू रेसिंग मधुबाईच्या लाडू. सामना डोंबरेवाडीच्या चिमण्यावर. आणि 37 ला जाणाई मलाई प्रसन्न शेंद्रेचा VIP पिल्या. सामना मोरिया ग्रुप सेनेच्या ज्युनियर टॉमवर. आणि 38 ला बी ग्रुपचा शेवट लमानबाव रेसिंग क्लब तांबेकरांचा रोमन. सामना गोल्डन ग्रुप महाराष्ट्राच्या ब्लॅक्यावर. शेवट 38 पुकारेला 38 मध्ये तयारीला आणि मार्गस्थ सुटला. आजच्या मैदानातला गड क्रमांक 32 सुटला आणि 32 मध्ये अटी तटीची लढत झाली. आणि अटी तटीच्या लढतीचा निकाल आहे. पांढरे जॅकेट श्याम पाटीलचा ज्युनियर पोलो विजय झाला. विजय ज्युनियर पोलोचं मालकाचं आणि शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. बॅरिगेटवर झुकणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे पंचाच्या मागणी थोडं दादा मागे सरा. सहकार्य करावं. थोडं मागे चलावं. प्रेक्षकांना विनंती आहे मागे सरा. बॅरिगेट झोपवलं तुम्ही जमिनीला तरी सुद्धा मागे सरकत नाही. चला मागे थोडं प्रेक्षकांना विनंती आहे. सुटतोय आजच्या मैदानातला गड क्रमांक 33 सुटतोय आणि 33 ला लाल जॅकेट भारत 7007 विरुद्ध आणि पांढरे जॅकेट पाडळीचा हिरो. सुंदर असं मैदान शिस्तबद्ध मैदान आणि मैदान. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारदादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्राचे यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य सांगली जिल्ह्यातला दुसरा रणसंग्राम या ठिकाणी संपन्न होतोय. बॅरिगेटच्या आत येणारे प्रेक्षक उभा राहणार. सिक्युरिटी वाले कुठे गेले बघा. जेवाय गेले का काय. चला बॅरिगेटच्या बाहेर. आयोजक संयोजक वाकून बघणारे मैदान चालू होणार नाही. या बाजूला बॅरिगेटच्या बाहेर चला. बॅरिगेटच्या बाहेर चला. टोपलोरे काका चला बाहेर. चला बाहेर सगळेजण. बॅरिगेटच्या बाहेर चला. बॅरिगेटच्या बाहेर सगळेजण गेल्याशिवाय मैदान चालू होणार नाही याची नोंद घ्या. चला बॅरिगेटच्या बाहेर. टोपीवाले गुलाबी टोपी चला की दादा बाहेर चला. बॅरिगेटच्या राव विनंती आहे आपल्याला. चला बाहेर सगळेजण बॅरिगेटच्या बाहेर.
बॅरिगेटच्या बाहेर गेल्याशिवाय मैदान चालू होणार नाही याची नोंद घ्या. बॅरिगेटच्या बाहेर चला. बॅरिगेटच्या बाहेर चला. प्रेक्षकांना विनंती आहे. गट क्रमांक सुटतोय आजच्या मैदानातला. गट क्रमांक 33 सुटतोय. भारत 7007 विरुद्ध पाडळीचा हिरो. वरच्या प्रेक्षकांना विनंती आहे. वरच्या प्रेक्षकांना सगळे बाहेर जाऊन चला. हो बॅरिगेटला वाकून बघणार. सुटतो. गट क्रमांक 33 सुटला. भारत 7007 विरुद्ध पाडळीचा हिरो. गट क्रमांक 33 चा निकाल आहे. गणेश पांढरे मगराचे निमगाव यांच्या मालकीचा भारत 7007 विजयी झाला. विजयी भारतचं मालकाचं आणि शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रेक्षकांना विनंती आहे. ट्रॅक मधून अधून मधून पळणारे प्रेक्षक. 34 होतोय. सरदार रेसिंग क्लब कुमार चव्हाणच्या AK47 सामना रेसिंग क्लब मधुबाईच्या ब्लड शॉर्टरवर. सिक्युरिटी वाले कुठे आहे? खालचे सिक्युरिटी वाले वर या. गट क्रमांक 34 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट लाडू रेसिंग क्लब मधुबाईचा ब्लड शॉर्टर विजयी झाला. विजयी ब्लड शॉर्टरचा आणि मालकाचं हार्दिक अभिनंदन. 35 येतो श्री चाळोबा प्रसन्न वैरागवाडीचा तेजस. सामना आहे गोल्डन ग्रुपच्या एनाकोंडावर. 36 ला लाडू विरुद्ध चिमणे. 37 ला VIP पिल्या विरुद्ध ज्युनियर टॉप. आणि बी ग्रुपचा शेवट 38 नंबर तांब्याचा रोमन विरुद्ध ब्लॅकिया. ओ बॅरिगेट वर झुकणारे प्रेक्षक. बॅरिगेट पडायला लागले जमिनीवर. तेजस विरुद्ध एनाकोंडा सोडा. काढणीवाले फेरे पटापट सोडा. बी ग्रुपचा 38 नंबर शेवट आहे. आणि गट क्रमांक 35 येतोय. त्यानंतर ए ग्रुपचा दुसऱ्या राऊंडला प्रारंभ आहे. ए ग्रुप दुसऱ्या राऊंडला पात्र झाले. शॉल मालक तयारीला लागा आणि मार्गस्थ व्हा. गट क्रमांक 35 चा निकाल आहे. पांढरे जॅकेट गोल्डन ग्रुप महाराष्ट्राचा एनाकोंडा विजयी झाला. विजय एनाकोंडाचं मालकाचं आणि शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. बॅरिगेटला वाकून ओ बॅरिगेटवर पाय ठेवणारे. घरची मालमत्ता आहे का? सरा मागे बॅरिगेटच्या वर. विनंती आहे घ्या बॅरिगेट मागं. प्रेक्षकांना विनंती आहे. प्रेक्षक सहकार्य करा. बॅरिगेट घ्या मागं. घ्या मागं. वरचे मशीनवाले बसले प्रेक्षक. बॅरिगेट घ्या मागं सरकून. 36 येतो लाडू विरुद्ध चिमण्या. आणि 37 ला VIP पिल्या विरुद्ध ज्युनियर टॉप. गट क्रमांक 36 येतो चंद्रहार दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र.
हॅलो हा गट क्रमांक 36 ला विजय झाला पांढरे जॅकेट टोमरेवाडीकरांचा चिमण्या विजय झाला. विजयी चिमण्याचं मालकाचं सकऱ्यांचा हार्दिक अभिनंदन. गट क्रमांक 37 येतो जाणार मला प्रसन्न शेंद्रेचा व्हीआयपी या सामना मोरिया ग्रुप शेनेकरांच्या ज्युनियर टॉमवर. आणि त्यानंतर बी ग्रुपचा शेवट येतो 38 नंबर तांब्याचा रोमन विरुद्ध गोल्डन ग्रुप महाराष्ट्राचा ब्लॅकिया. आणि त्यानंतर ए ग्रुपच्या दुसऱ्या राऊंडला प्रारंभ होतो. ए ग्रुपच्या दुसऱ्या राऊंडला पात्र झालेले शॉन मालक तयारीला लागा आणि मार्गस्थ व्हा. सिक्युरिटीवाले प्रेक्षकांना आत येऊन देऊ नका, सहकार्य करा. सिक्युरिटीवाल्यांना पाण्याची सोय करा. आयोजक गट क्रमांक 37 ला विजय झाला पांढरे जॅकेट मोरिया ग्रुप शेनेकरांचा ज्युनियर टॉम विजय झाला. विजय टॉमच्या मालकाचं आणि सकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि बी ग्रुपचा शेवट येतो 38 नंबर लमानबाड सिंगल तांब्याचा रोमन विजय विरुद्ध गोल्डन ग्रुप महाराष्ट्राचा ब्लॅकिया. प्रेक्षकांना विनंती आहे बॅरिगेड थोडं मागं वडा. ओ मधले प्रेक्षक खालचे प्रेक्षक बॅरिगेड मागं वडा आणि उभा राहा. बॅरिगेड पडून देऊ नका नाही तुम्ही पडचाला. घ्या मागं सरून बॅरिगेड ओढून घ्यात. हा सुटतोय आजच्या मैदानातला गट क्रमांक बी ग्रुपचा शेवट येतोय 38 नंबर तांब्याचा रोमन विरुद्ध गोल्डन ग्रुप महाराष्ट्राचा ब्लॅकिया. गट क्रमांक ए ग्रुपचा गट क्रमांक 1 पोचावं दुसऱ्या राऊंडचा. ए ग्रुपचा गट क्रमांक दुसऱ्या राऊंडचा गट ए ग्रुपचा गट क्रमांक दुसऱ्या राऊंडचा 1 पोचा खाली 38 होतो रोमन विरुद्ध ब्लॅकी. आणि त्यानंतर ए ग्रुपला दुसऱ्या राऊंडला प्रारंभ होतोय. सुंदर असं मैदान. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रार दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं भव्य आणि दिव्य सांगली जिल्ह्यातलं दुसरं श्वान शर्यत महाराणा संग्राम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आजच्या मैदानातला बी ग्रुपचा शेवट येतोय 38 नंबर सुटला. आजच्या मैदानातला 38 सुटला आणि 38 मध्ये अटीतटीची लढत आहे. 38 ला विजय झाला पांढरे जॅकेट गोल्डन ग्रुप महाराष्ट्राचा ब्लॅकिया विजय झाला. विजय ब्लॅकियाचं मालकाचं आणि सकऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला हो गडबड चला गट क्रमांक 1 सेकंड राऊंडचा जनरल सेनेचे फॅन्स क्लब महाराष्ट्र आणि कैलासवासी राय रेसिंग क्लब दाफलापूरची महाकाली केटीएम ग्रुप बेहलवडीच्या चकुलीवार. राहिला उभा महाकाली विरुद्ध छकुली. सुटला पांढरे जॅकेट विजय झाला. केटीएम ग्रुप भेंडवड्याची छकुली. डोंगरवाडीची स्पीड फायर जर रहिमतपूरची व्हीआयपी माऊली.
मगाशी गाडीची चावी कोणाची स्टेजवर पडली घेऊन जाओ. स्पीड 5 विरुद्ध व्हीआयपी माऊली. यशवंती विरुद्ध रुबेल. सुटला गटाचा ओपन गटाचा कडे क्रमांक 2 सुटला. सेकंड राऊंडचा लाल जॅकेटची स्पीड 5 पांढऱ्या जॅकेटची व्हीआयपी माऊली तिचं नाव आहे. कैलासवासी डार्लिंग कृष्णा रेसिंग रहमतपूरकरांच्या मालकीचे माऊली नंबर 1 आणि व्हीआयपी कॅसिस किंग सुहागेन यशमाने रहमतपूरकरांचा काळीज विजयी झाला. अभिनंदन व्हीआयपी माऊलीचा. अपशिंगे मैदान गाजवलेली, बेरवाडी तालुका उमरगा मैदान गाजवलेली हीच ती व्हीआयपी माऊली. उज्जैन एक्सप्रेस महाकाल कलम 302 ची सख्खी बहीण व्हीआयपी माऊलीचं अभिनंदन. यशवंती विरुद्ध रुबेल्स. उभा राहिलाय 3 नंबर फेरा कंदरचा इम्पोर्ट फॉर्म्युला यशवंती तिचं नाव. सामना रुबेल्स बार. शेवटच्या क्षणाला धप्पा देऊन करपट्टी करायची मस्तर कॅटीचे नाव तिचं रुबेल्स आहे. महाराष्ट्र चॅम्पियन फिलिप फॅन्स क्लब महाराष्ट्र रुबेल रेसिंग क्लब महाराष्ट्राच्या मालकीचं काळं पांढरं वादळ गटाला जेव्हा धप्पा दिला त्या सर्कस दादाची सख्खी बहीण आईचं नाव मिकमावजी आणि बापाचं नाव 011 आज्याचं नाव 010 आणि हिचं नाव रुबी हिल्स आहे. दहगाव मैदानाची चॅम्पियन नाट्यभूत मैदान 3 नंबराची मानकरी. अभिनंदन. सुट्टीचा चप्पा चित्ता बल्ली राठोडचा काळीज विजयी झाला. मेजर रोहित पाटील रेटरेकरांचा तो चप्पा चित्ता विजयी झाला रुबी हिल्स नावाचा. चला 4 सुटतोय. आतले माणसा परच मेंढरोबरी सुटला 4. पांढरे जॅकेट हेड अँड रेसिंग क्लब तामिळनाडूचे स्नो क्लीन. सुटतो 5 नंबर अग्नि विरुद्ध राजलक्ष्मी. पांढरे जॅकेट झुमकी रेसिंग क्लब निरादरकीकरांचे
राजलक्ष्मी राजधानी जॉन्सन पॅटर्न अभिनंदन राजलक्ष्मीचा. अजिंक्य महाजन चितळीकरांचा रिझल्टचा भेताच्या रिझल्ट ज्याचा सांगायला लागत नाही, नजरेत दिसतो कानात साठवला जातो तो जॉन्सन. आणि आईचं नाव राजधानी जालंधर शेळगे पारगावकरांची. पळते आता भागामत नाही इथं. सुटला सहाची लढत. लाल जॅकेट विजयी झाला. आता लिंगरेकरांची स्मार्ट गर्ल विजयी झाली. अभिनंदन स्मार्ट गर्लचा. जी.एच. जॉन्सन वाईनची बच्ची डबल मोटरसायकल विजेती. थांबवा एवढा फेरा होऊ दे त्यांचा. 5 मिनिटं जातील. हॅलो सुटतो बरा. पुढं कवटे मांकाळ आणि कवटे अजून काय कवटे अजून काय काय कवटे पिरांना
आतले आत उभे असणार बॅरिकेडच्या आतले कॅमेरा लाडू बाहेर के टुपले लाल फळ्या बांधला बाहेर या सुटला निकाले पंच निकाल 7 नंबर फेऱ्याचा निकाल लाल जॅकेटला शोभराज पुजारी पंढरपूरची मोरणी 8 सुटतोय एमडी रेसिंग क्लब पंढरपूरची सानोडी विरुद्ध बुलेट रेसिंग क्लबची भाग्यलक्ष्मी 9 कोल्हापूरची राजलक्ष्मी नाझरेचे हॅशटॅग दादा रॉयल ग्रुपचे ब्लॅक बिल्लो ताबाई बार देवी खिंडीच्या 11 विठलापूरची ज्युनियर वाईन तमिळनाडूच्या किलर क्वीन बार रॉयल पश्चिम पण 2 फॅन्स क्लब आहे आत उभे असणार आवाज आला की बॅरिकेडच्या बाहेर कमरेला फड्या बांधलाय ऐका येतंय का बाहेर चला दादा हाताची गडी बॅरिकेड कुठं आहे बघा उभं कुठं आपण बघा जनाची नाही तर मनाची लाच ठेवा सानूर भाग्यलक्ष्मी सोडला सानोली विरुद्ध भाग्यलक्ष्मी 8 आणि 43 लढतीत सानोली विजयी झाली मुद्रा 149 आईचं नाव आणि बापाचं नाव रीड प्रिन्स आहे मालकाचं नाव एमडी रेसिंग मेटकरी बंधू पंढरपूरकर अभिनंदन देवकर आणि मेटकरींचं काळी जाई बॅरिकेडच्या आत ना लीड पलीकडे करणार बॅरिकेडला रेलणार सिक्युरिटीला सहकार्य करा विनंती आहे तुम्हाला भैया
सुटला सुटला 9 सुटला. राजनंदिनी विरुद्ध हॅशटॅग आमदार केसरीची मानकरी 22 डिसेंबरची रेट्रे बुद्रुक मैदानाचे अभिनंदन. पंजाब चॅम्पियन डबल मोटरसायकलचा गोल्डन ग्रुपच्या ब्लॅकी कलाची राजनंदिनीचे अभिनंदन. महालक्ष्मी प्रसन्न कोल्हापूरकरांची. सुटला ज्युनियर वाईन विरुद्ध कुठला सुटला हा ब्लॅक बेल्ट विरुद्ध तबाई होता. निकाल नो कोर्स खालने सांगितलं. नो कोर्स निकाल आत्ताच्या फेऱ्याचा. लाल जॅकेट बाळूमा प्रसन्न विठलापूरची ज्युनियर वाईन विजयी झाली. वाईन आणि जी एच जॉन्सनची बच्ची.